नमस्कार. मी परत तुम्हाला एकाच चित्रावरनं बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगितलं, नंतर ट्रेडिंग सांगितलं की या 22 वर्षात तुम्ही ट्रेडिंगने पैसे मिळवले, इन्व्हेस्टमेंटने पैसे मिळवले असतील किंवा मिळवू शकाल. ओके, तसंच चांगल्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही याच पद्धतीने पैसे मिळवू शकाल, ट्रेडिंगने किंवा इन्व्हेस्टमेंटने. मे बी बजाज ऑटो इज वन ऑफ देम, और क्योंकि देर आर सेव्हरल अदर BSE इंडेक्स शेअर्स किंवा बी ग्रुपचे उत्तम शेअर्स आहेत काही काही. तर चांगल्या शेअर्समध्ये हाच ग्राफ ॲप्लिकेबल आहे की जो शेअर्स वाढत जातो 1,000वरनं 46,000वर गेला आहे 22 वर्षामध्ये. जसा इंडेक्स तसा इंडिव्हिज्युअल शेअर पण गेलेले आहेत. MNC फार्मा किंवा MNC शेअर्स लाईक सिमेन्स, SKF बेअरिंग किंवा KSB पम्प्स, कमिन्स इंडिया. सो ऑल MNC शेअर्स हॅव फॉलोड दिस सिमिलर पाथ. आणि त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स काही दुसरे स्टॉक्स आहेत की जे इंडियन स्टॉक्स असू शकतात की ज्यांनी एक्झॅक्टली रिव्हर्स पाथ धरलेला आहे, कारण ते चांगले शेअर नव्हतेच. मॅनेजमेंट्स वर बॅड. त्यामुळे असे शेअर्स आहेत ते 48,000वरनं 1,000 किंवा शून्यावरही जाऊ शकतात, एक्झॅक्टली फ्रॉम राईट टू लेफ्ट. ओके, आत्ता आपण जर्नी बघतोय तो लेफ्ट टू राईट फॉर रायझिंग मार्केट ऑफ ऑल गुड शेअर्स ऑर इंडेक्सेस, मिड कॅप, सेन्सेक्स, निफ्टी 50, बँक निफ्टी और एनी अदर ETF. बट bad shares are always behaving reverse of this chart, like they start from the top and go down to drain to zero. त्यामुळे तुम्ही स्टॉक सिलेक्शन किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळेल की तुम्ही किती त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग केलं तरी शेवटी तुमचा लॉस वाढतच जाणार आहे. समजा तुम्ही 46,000ला एक स्टॉक घेतला, तो 30,000ला पडला आहे, म्हणून तुम्ही अजून एक घेतला किंवा अजून 2 घेतले, नंतर तो 10,000ला आला खाली, अजून 4 घेतले, तो अजून पडतो आहे. कारण तो बेसिकली स्टॉक इज बॅड अँड यू कॅनॉट ॲव्हरेज द फॉलिंग स्टॉक. याला म्हणतात डोंट टच द फॉलिंग नाईफ. फॉलिंग नाईफ कॅन हर्ट यू डेडली. ओके, इट कॅन take your life also, because finally you are going to be bankrupt if you invest in such stocks. आणि असे जर तुम्ही 10-15 बॅड स्टॉक्स घेतले तर ऑब्वियसली यू विल गेट वाईप्ड आउट. आणि त्यामुळे बरेचसे लोक टिप्स बेस्ड जे स्टॉक्स घेतात ना त्याचे वाईप आउट होतात. तर डोंट बाय एनिथिंग बेस्ड ऑन टिप्स. तुमचा स्वतःचा स्टडी करा, तुमच्या मेंटरला विचारा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा, आणि ऑब्वियसली ही विल रेकमेंड यू स्टॉक्स विच आर डुईंग व्हेरी वेल. ही विल चार्ज फी फॉर यू फॉर दॅट, बट ऑब्वियसली as per SEBI rules also it is, as he can charge you the proper fee or maybe reasonable fee. पण तुम्ही स्वतः जर करत असलात तर मग फक्त सेन्सेक्सचे शेअर्सच किंवा नुसत्या इंडेक्समध्येच तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता. बोथ वेज यू कॅन अर्न मनी आणि बिग वे. सो कन्वर्ट युअर मनी इन टू वेल्थ आणि एन्जॉय दिस जर्नी. दिस एक्सपिरियन्स इज ब्युटिफुल. आणि तुम्हाला आता तुम्ही 30-40 वर्षाचे असाल तर तुम्ही 60-70 वर्षापर्यंत मला नक्कीच आठवाल आणि मला पुण्य कमवू द्याल. सो थँक्यू सो मच. आणि परत बघा हा व्हिडिओ म्हणजे कळेल.